नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एरिया ऑफ सर्कल म्हणजेच वर्तुळाचं क्षेत्रफळ कसं काढलं जातं. तर एरिया ऑफ सर्कल म्हणजेच वर्तुळाचं क्षेत्रफळ या संदर्भातचा फॉर्म्युला आहे एरिया इज इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर. आता ह्या सिम्बॉलला पाय असं म्हणायचं असतं. या पायची व्हॅल्यू आपण 22/7 म्हणजे 22/7 और 3.14 अशी घ्यायची असते. हा युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, तो आहे तसाच वापरायचा. हे फॅक्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. 22/7 और 3.14. आता सर्कल म्हणजे काय असतं? सर्कल म्हणजे ही अशा पद्धतीची डायग्राम ज्याच्यामध्ये एक सेंटर असतो, याला आपण केंद्र असं म्हणतो, आणि इथून एक अशी जी आपण रेषा काढतोय याला म्हणतोय रेडियस. आर म्हणजेच काय आहे? रेडियस, ज्याला आपण मराठीमध्ये त्रिज्या असं म्हणत असतो. दिस रेडियस इज इंडिकेटेड बाय आर. याला आपण रेडियस असं म्हटलेलं आहे. म्हणजे केंद्रापासूनचं ह्या परिघापर्यंतचं अंतर, ही जी लाईन काढतो आपण याला आपण सर्कमफरन्स म्हणत असतो. हे आपण पार्ट्स ऑफ सर्कलमध्ये बघितलेलं आहे. सर्कमफरन्स याला मराठीमध्ये परिघ असं आपण म्हणत असतो. तर ह्या केंद्रापासून, या सेंटरपासून परिघापर्यंतचं अंतर म्हणजे याला आपण रेडियस असं म्हणत असतो किंवा मराठीमध्ये त्रिज्या म्हणत असतो. सो द डिस्टन्स फ्रॉम सेंटर टू द सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल इज नोन ॲज रेडियस. आणि तोच आर आपण इथं वापरत असतो. म्हणजे बऱ्याचशा प्रॉब्लेममध्ये रेडियस दिली जाते आणि त्यानंतर आपल्याला एरिया काढायला दिला जातो. आणि दुसरी एक मेथड आहे, त्याच्यामध्ये डायमीटर दिलेलं असतं. तर डायमीटर म्हणजे काय? तर ही जी लाईन आहे किंवा अशा पद्धतीनं काढलेली लाईन जी की सेंटरमधून जाते पण सर्कमफरन्सच्या दोन्ही बाजूला टच होते. तर ही जी टोटल लेंथ आहे, ही लेंथ किंवा ही लेंथ, याला आपण डीने दाखवत असतो. आणि डी म्हणजे असतं डायमीटर, विच इज डबल ऑफ रेडियस. या डायमीटरची जी लांबी असते, द लेंथ ऑफ दिस डायमीटर इज डबल ऑफ दिस आर, अँड दॅट्स वाय डी इज इक्वल्स टू 2r. म्हणजे डायमीटर काय असतो? रेडियसच्या डबल असतो. सो डी इक्वल्स टू 2r हे लक्षात ठेवायचं. या डीला आपण मराठीमध्ये व्यास म्हणतो, इंग्लिशमध्ये डायमीटर म्हणतात. रेडियसला आपण मराठीमध्ये त्रिज्या म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला रेडियस म्हणतात. सो डायमीटर इज डबल ऑफ रेडियस. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो असं आपण म्हणू शकतो, किंवा त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असतं. अशा दोन्ही पद्धतीने आपण म्हणू शकतो. सो डायमीटर, इथे मी ते लिहून पण देतो, डायमीटर इज डबल ऑफ रेडियस. म्हणजे व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. यालाच आपण दुसऱ्या भाषेत म्हणू शकतो. और दुसऱ्या भाषेत काय? तर रेडियस इज हाफ ऑफ डायमीटर. हाफ ऑफ डायमीटर म्हणजेच काय? रेडियस म्हणजे आर इज इक्वल्स टू हाफ ऑफ डायमीटर म्हणजे डी अपॉन 2. म्हणजे आर म्हणजेच काय असतं? डायमीटर डिवायडेड बाय 2. त्यालाच आपण त्रिज्या असं म्हणतो. म्हणजे हेच आपण असं लिहू शकतो, त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. व्यास म्हणजे डायमीटर. तर हे अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. याला मराठीमध्ये आपण कसं म्हणतोय? त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते. व्यासाच्या निम्मी असते. आता याच्यामध्ये सेमी इंग्लिश विद्यार्थी सुद्धा आपले लिसनर्स असल्यामुळे त्यांना ह्या दोन्ही भाषांचा फायदा होईल. दोन्ही भाषांचं ज्ञान त्यांना चांगलं आहे. जे प्युअरली इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहेत त्यांनी हे समजून घ्यावं की आपण इंग्लिश पण वापरतो आणि मराठी पण वापरतो, तर त्यांना ह्या दोन्ही गोष्टी सहज समजून येतील. आणि मराठी मिडियमचं काही प्रॉब्लेम नाही, त्यांना दोन्ही भाषा समजतात, त्याच्यामुळं त्यांचं अंडरस्टँडिंग हे नक्कीच छान असणार आहे. तर बघा, आता एक एक्झाम्पल घेऊया आपण. सपोज क्वेश्चन नंबर 1मध्ये बघा, एका वर्तुळाची त्रिज्या 6 सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती असेल? अगदी सोपं आहे. वर्तुळाची त्रिज्या दिली आहे म्हणजेच काय दिले आहे? रेडियस दिलेला आहे. सो आर इज इक्वल्स टू 6 सेंटीमीटर. आणि पायची किंमत तर फिक्स असते, 22/7 और
3.14. मग त्याचं क्षेत्रफळ किती असणार आहे? सो एरिया ऑफ सर्कल किंवा वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर काय असणार आहे? पाय आर स्क्वेअर. म्हणजेच काय झालं? 22/7 गुणिले मल्टिप्लाइड बाय आर स्क्वेअर म्हणजेच किती? 6 सेंटीमीटर. त्याचा स्क्वेअर करायचा, कारण का इथं आर स्क्वेअर आहे त्याच्यामुळे 6चा स्क्वेअर होणार आहे. ना इथं बघा, एरिया इज इक्वल्स टू 22/7 इंटू 6 स्क्वेअर. 6 स्क्वेअर इज 36. तर आता आपण एक काम करू शकतो. इथं पायची व्हॅल्यू आपल्याला तर माहिती आहे 22/7 किंवा ते 3.14 असते, हे तर माहितीच आहे, टी डिव्हिजन, आणि मल्टिप्लाय बाय 36 घेऊया. म्हणजे याची किंमत आहे 3.14 किंवा 22/7. जर आपण 22/7 करून बघितलं तर आपल्या लक्षात येईल की त्याचं उत्तर जे येतं हे 3.14 असं 3.14 असंच येतं, 3.14 असंच येतं. त्यामुळे आपण डायरेक्टली ते घेऊ शकतो. आणि ह्या सर्कलचा जो एरिया आहे तो 314 इंटू 36 अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. कसं करणार? 6 4 जार 24, 2 6 1 जार प्लस 2 इज 8, 6 3 जार 18. 0 घ्यायचा, 3 4 जार 12, कॅरी ऑन 1, 3 1 जार 3 प्लस 1 इज 4, 3 3 जार 9. सो प्लस करायचा, 4 plus 0 4, 8 plus 2 is 10, carry on 1, 1 plus 4 is 5, 5 plus 8 is 13, carry on 1, 1 plus 9 is 10, 10 plus 1 is 11. आणि इथं डेसिमल पॉईंट्स हे 2 संख्यांच्या नंतर होतं, म्हणून इथं काय केलं आपण? 2 संख्यांच्या नंतर पॉईंट दिलेला आहे. सो एरिया इज इक्वल्स टू 113.0. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं काय आहे? सेंटीमीटर. आणि एरिया म्हणजे क्षेत्रफळाचं युनिट हे सेंटीमीटर स्क्वेअर असतं, त्याच्यामुळे हे झालं सेंटीमीटर स्क्वेअर. हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. अजून एक आपण क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 2. फाइंड एरिया ऑफ सर्कल whose radius is equals to 14 सेंटीमीटर. आता या केसमध्ये काय करणार आहे? वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे जेव्हा त्रिज्या किंवा रेडियस किती दिलेली आहे? आर इक्वल्स टू 14 सेंटीमीटर दिलेलं आहे. मग वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असतं? ए इज इक्वल्स टू, इन केस ऑफ सर्कल इट्स पाय आर स्क्वेअर. आणि पायची व्हॅल्यू किती असते? 22/7. आता आर स्क्वेअर म्हणजे आर किती आहे इथं? 14. सो हिअर राईट 14 स्क्वेअर. आता 14चा स्क्वेअर माहिती असेल तर डायरेक्टली कॅल्क्युलेट करू शकता, किंवा एक सिम्प्लिफिकेशनची मेथड अशी आहे, ए इज इक्वल्स टू 22/7 ॲज इट इज लिहा. 14चं काय करा? 14 इंटू 14 लिहा, कारण 14 स्क्वेअर म्हणजेच काय असतं? 14 इंटू 14. सो एरिया इज इक्वल्स टू 7 1 जार 7 2 जार. सिम्प्लिफिकेशन केलं, 7 1 जार 7 2 जार. सो 22 इंटू 2 इंटू 14. त्याच्यानंतर परत कॅल्क्युलेशन असं करू शकतो. तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया. 22 2 जार 44, 22 दुने 44 म्हणून येतं दिलं, मल्टिप्लाइड बाय 14. आता हे मल्टिप्लिकेशन आपण इथं करून बघूया. 44 इंटू 14. तर 14चा टेबल माहिती असेल तर चांगलीच गोष्ट आहे, अदरवाईज आपण सिम्पल मल्टिप्लिकेशन करू शकतो. 4 4 जार 16, कॅरी ऑन 1, 4 4 जार 16, कॅरी ऑन 1 प्लस, हा जर केला तर 17. इथे लिहिला 0, 4 1 जार 4, 4 1 जार 4. सपोज 6 plus 0 6, 7 plus 4 11, carry on 1, 1 plus 4 is 5, 5 plus 1 is 6. So area is equals to 616. युनिट होतं सेंटीमीटर स्क्वेअर, सेंटीमीटर म्हणून एरियाचं युनिट होतं सेंटीमीटर स्क्वेअर. सो एरिया इज इक्वल्स टू 616 सेंटीमीटर स्क्वेअर. अशा पद्धतीनं आपण फटाफट गणित सोडवू शकतो. आता हे फक्त समजून सांगणं आहे. तर स्कॉलरशिप परीक्षेला खरं तर शॉर्टकट वेने एवढं सगळं डिटेलमध्ये तुम्ही लिहित बसलं नाही पाहिजे. पटकन फॉर्म्युला वापरून डायरेक्टली आन्सर तुम्हाला काढता यायला पाहिजेत कमीत कमी वेळेमध्ये. तर ते आपण पुढं बघणारच आहोत. आता सध्या फक्त हे समजून सांगण्यासाठी, कन्सेप्ट समजून सांगण्यासाठी आपण हे सगळं डिटेलमध्ये सोडवत आहोत. एक लास्ट क्वेश्चन बघा, ज्याच्यामध्ये कधी रेडियस न देता आपल्याला डायरेक्ट डायमीटर दिलेलं असेल. डायमीटरवरून आपण एरिया कसं काढायचा
तर त्यासाठी एक एक्झाम्पल आपण इथं बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 3. इफ diameter of circle is 28 सेंटीमीटर. आता डायमीटर आपल्याला समजा 28 सेंटीमीटर दिला आहे. देन फाइंड एरिया ऑफ सर्कल. आता एक लक्षात घेतले पाहिजे आपण की इथं आपल्याला डायमीटर दिला आहे, पण आपल्याला सर्कलचा जो फॉर्म्युला आहे, एरिया ऑफ सर्कलचा जो फॉर्म्युला आहे, A = पाय आर स्क्वेअर आहे. पण आपल्याला देताना काय दिलं आहे? डायमीटर दिलेलं आहे, व्यास दिलेला आहे. आणि व्यास बरोबर काय असतं? 2 गुणिले त्रिज्या असतं. व्यास हा त्रिज्याच्या डबल असतो. किंवा त्रिज्या म्हणजे काय असते? त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते, म्हणजे व्यास भागिले 2 असतं. किंवा आपण असं म्हणतोय की रेडियस = डायमीटर डिवायडेड बाय 2. इथं आपल्याला हे वापरावं लागेल, रेडियस = डायमीटर अपॉन 2, कारण आपल्याला डायमीटर दिलेला आहे. मग डायमीटर दिला आहे म्हणजे त्याची रेडियस किती झाली? सो R D त्याने दिलं आहे 28 सेंटीमीटर. डायमीटर दिलं आहे 28 सेंटीमीटर. मग R यालाच आपण त्रिज्या म्हणतोय, रेडियस म्हणतोय, त्रिज्या म्हणतोय, रेडियस म्हणतोय. हे किती असणार आहे? D/2. म्हणजेच किती झालं? R = 28/2 म्हणजेच किती झाली? 14 सेंटीमीटर. 28/2 म्हणजेच काय? 28चा हाफ. मग 28चा निम्मा किती होते? 14. सो R = 14 सेंटीमीटर आलं. आणि मग अशी आपण हा प्रॉब्लेम सोडवलेला आहे. एरिया = पाय आर स्क्वेअर असतं हे कराय. आता फक्त इथं पायची व्हॅल्यू आपण असं घेऊ शकतो, म्हणजे एक चेंज करायचा म्हटलं तर. सो एरिया किती आला आहे? एरिया किती आलेला आहे? पाय आर स्क्वेअर. आणि रेडियस किती आला आहे? 14चा स्क्वेअर. सो इथं आपण असं करू शकतो, 22/7 इंटू अगेन 14 स्क्वेअर. आणि मग अशी आपण हे सोडवलेलं आहे, 14 स्क्वेअर इंटू 14 स्क्वेअर. म्हणजेच काय केलं आता इथं? 22/7 इंटू 14 इंटू 14. 7 1 जा 7 2 जा, आणि 22 2 जा 44 इंटू 14. याचं उत्तर आपण मगाशी काढलं होतं 616 सेंटीमीटर स्क्वेअर. थोडक्यात या प्रॉब्लेममध्ये वेगळं काय होतं तर इथं फक्त डायमीटर दिलेला होता. मग पहिल्यांदा डायमीटरवरनं त्रिज्या काढायची, व्यासावरून पहिल्यांदा त्रिज्या काढली, डायमीटरवरनं पहिल्यांदा रेडियस काढली असं म्हणतोय. तर रेडियस ही डायमीटरच्या हाफ असते, त्याच्यामुळे रेडियस = डायमीटर अपॉन 2 विच इज गिवन ॲज 28/2. आणि म्हणून R पहिल्यांदा काय येणार आहे? 14 सेंटीमीटर, कारण डायमीटर दिला आहे 28 सेंटीमीटर. आता परत याच्यात सुद्धा तेच, मीटरमध्ये दिलं असतं तर मीटरमध्येच काढलं पाहिजे, सेंटीमीटरमध्ये दिलं असेल तर सेंटीमीटरमध्येच उत्तर आलं पाहिजे. आता शेवटी बघा आपण सेंटीमीटर स्क्वेअर, कारण काय दिलेला डायमीटर हा 28 सेंटीमीटरमध्ये दिला आहे, म्हणून आपण त्याचं उत्तरसुद्धा सेंटीमीटर स्क्वेअरमध्येच काढलेलं आहे. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची, युनिट्स चुकता कामा नाहीत. आय थिंक तुम्हाला एरिया ऑफ सर्कल नक्की समजलेलं असणार आहे. आणखीन अशा पद्धतीचे प्रॉब्लेम तुम्ही सोडून बघावेत.